नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज, आता पेन्शनला विलंब होणार नाही, जुन्या पेन्शनचे नियम लागू होणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचारी गेल्या 2 दशकापासून जुन्या पेन्शनची मागणी करत आहेत। काही राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणाही करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शन योजनेची म्हणजे ओपीएसची मागणी करणाऱ्या देशातील लाखो कर्मचाऱ्यांना सरकार मोठी भेट देणार आहे। सरकारने नव्या पेन्शन योजनेत जुन्याप्रमाणे सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत। सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एनपीएस पेन्शन केसेस जुन्या पेन्शन स्कीम प्रमाणे चालवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत। जुन्या पेन्शन सारखी प्रक्रिया राबवली जाणार। मित्रांनो, अनेक सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी एनपीएस अंतर्गत पेन्शनबाबत तक्रार केली होती की त्यांना वेळेवर पेन्शन मिळत नाही। त्यामागे अनेक कारणे देण्यात आली। या कारणामध्ये प्रामुख्याने विविध विभागामधील समन्वयाचा अभाव, कागदपत्रांचा अभाव आणि प्रक्रियेतील गुंतागुंत याचा समावेश आहे। एनपीएस अंतर्गत पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारीनंतर केंद्र सरकारने एक सर्वसमावेशक योजना तयार केली आहे, ज्यामध्ये एनपीएसच्या पेन्शनचाही जुन्या पेन्शन पद्धतीनुसार निपटारा केला जाईल। 30 दिवसात प्रश्न सुटणार। मित्रांनो, यासाठी एनपीएसच्या पेन्शन प्रक्रियेत सामील असलेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। पेन्शन सेटलमेंटसाठी जुन्या पेन्शन प्रणाली अंतर्गत विविध कार्यपद्धतीच वापरण्याचे यात सांगण्यात आले आहेत। सीपीएओने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। एनपीएसचा नवा नियम काय आहे? मित्रांनो, सीपीएओच्या नवीन नियमानुसार एनपीएस अंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रक्रिया ओपीएसच्या प्रक्रियेसारखीच केली जाईल। पेन्शन वितरण जलद आणि पारदर्शक करणे हा त्याचा उद्देश आहे। यामुळे एनपीएस लाभार्थ्यांना वेळेवर आणि कोणत्याही अडचणीशिवाय पेन्शन मिळण्यास मदत होईल। सध्या कर्मचाऱ्यांना एनपीएसचे पैसे मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते, कारण त्यांच्या देखभालीचे काम पीएफ, आरडीए आणि मार्केटशी जोडलेले फंड हाऊस यांच्याकडे असते। त्यामुळेच एनपीएस मधून पैसे काढण्यासाठीचे नियम सोपे करून ओपीएस सारख्या सुविधा देण्यावर भर दिला जात आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।